Hi friends, welcome to our educational Quizmania channel. Students, in this video, today we are going to solve practice set 49 based on standard 7 subject maths chapter number 13 Pythagoras theorem. So, let's get started. Practice set 49 question number 1, find the Pythagorean triplets from among the following sets of नंबर. तर खाली काही नंबर दिलेले आहेत ते पायथागोरियन ट्रिपलेट्स म्हणजेच पायथागोरसचे त्रिकोट आहे की नाही हे ठरवायचे आहे. तर त्यासाठी प्रथम आपण या दिलेले नंबर्सचे स्क्वेअर काढून घेऊया. 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 and 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. आता या दिलेल्या नंबर्सपैकी ज्या दोन संख्या लहान आहेत त्यांची आपण बेरीज करून पाहणार आहोत. तर दोन संख्या लहान कोणत्या आहेत? 9 and 16. कारण तिसरी संख्या ही 25 ही मोठी आहे. 9 plus 16 इज इक्वल टू 25. 9 plus 16 इज इक्वल टू 25. तर या दोन संख्यांची बेरीज ही तिसऱ्या संख्ये एवढी आलेली आहे. 9 हे कोणाचे स्क्वेअर आहेत? 3 स्क्वेअर प्लस 16 4 चे स्क्वेअर आहेत इज इक्वल टू 25 कोणाचे स्क्वेअर आहेत? 5 चे स्क्वेअर आहेत. सो 3, 4 and 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. 3, 4 and 5 is a Pythagorean triplet. तर या ठिकाणी हे जे दोन अंकांचा स्क्वेअरची बेरीज ही तिसऱ्या अंकाच्या स्क्वेअर एवढी आलेली आहे. म्हणून हे जे त्रिकोट आहे या ज्या संख्या आहेत या पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत. क्वेश्चन नंबर 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. तर प्रथम आपण या दिलेल्या अंकांचे स्क्वेअर काढून घेऊया. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16 and 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. तर या दिलेल्या संख्यांपैकी ज्या दोन लहान संख्या आहेत त्या आहेत 4 आणि 16. यांची आपण प्रथम ॲडिशन करून घेणार आहोत. 4 plus 16 इज इक्वल टू 20. आता या दोन लहान अंकांच्या वर्गाची बेरीज ही 20 आलेली आहे आणि ही बेरीज ही मोठी संख्येच्या वर्गाच्या एवढी समान नाही. म्हणजे असे 20 आणि 25 हे इक्वल नाहीत. म्हणून काय लिहायचं? 20 इज नॉट इक्वल टू 25. सो 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 5 स्क्वेअर. म्हणजेच 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर्स यांच्या वर्गांची बेरीज ही 5 स्क्वेअरच्या वर्गा एवढी नाही. म्हणून ते आपण नॉट इक्वल टूचा चिन्ह दिलेला आहे. त्यामुळे या दिलेल्या संख्या या पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच त्रिकोट नाहीत. सो 2, 4 and 5 is not a Pythagorean triplet. तर नॉट हा शब्द वापरलेला आहे कारण हे पायथागोरसचे त्रिकोट नाही. तर क्वेश्चन नंबर 3 पहा. क्वेश्चन नंबर 3, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. प्रथम आपण या तिन्ही संख्यांचे स्क्वेअर काढून घेऊया. 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25 and 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता या दिलेल्या संख्यांपैकी ज्या दोन लहान संख्या आहेत त्या आहेत 4 आणि 5. सो त्यांचा जो स्क्वेअरची बेरीज करून पाहूया आपण. 16 प्लस 25 इज इक्वल टू 41. तर 41 आणि 36 हे समान नाहीत.
So 41 is not equal to 36. Therefore 4 square plus 5 square is not equal to 6 square. म्हणजेच 4 आणि 5 च्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या मोठ्या अंकाच्या वर्गा एवढी नाही, म्हणून दिलेल्या संख्या या त्रिकोट नाहीत. सो 4, 5 and 6 is not a Pythagorean triplet. तर आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4, 2 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. तर या ठिकाणी प्रथम आपण या दिलेल्या संख्याचे स्क्वेअर लिहून घेऊया. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, 6 स्क्वेअर इज इक्वल टू 36 अँड 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49. तर या लहान संख्यांची बेरीज करून घेणार आहोत आपण. पहिले 4 plus 36 is equal to 40. 40 is not equal to 49. तर या ठिकाणी 4 आणि 36ची बेरीज 40 येते, परंतु 40 आणि 49 हे समान नाहीत. सो 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 7 स्क्वेअर. त्यामुळे 2 आणि 6च्या वर्गांची बेरीज ही 7च्या वर्गा एवढी नाही. त्यामुळे दिलेल्या संख्या या पायथागोरसच्या त्रिकोट नाहीत. सो 2, 6 and 7 is not a Pythagorean triplet. Question number 5, 9 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर अँड 41 सेंटीमीटर. प्रथम आपण दिलेल्या संख्यांचे स्क्वेअर काढून घेऊया. 9 स्क्वेअर इज इक्वल टू 81. 40 स्क्वेअर इज इक्वल टू, खूप सोपं आहे पहा, 4चा स्क्वेअर आहे 16, ते आपण लिहून घेऊया आणि 0 2 टाइम्स लिहून घेऊया. 40 स्क्वेअर इज इक्वल टू 1600 मीन्स 1600. 41 स्क्वेअर is equal to 1681 means 1681. आता या ठिकाणी ज्या लहान संख्या आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज आपण प्रथम करून घेणार आहोत. 81 प्लस 1600 is equal to 1681. आता पहा, हे जे दोन लहान संख्या आहेत त्यांच्या वर्गाची जी बेरीज आहे 81 प्लस 1600 यांची बेरीज 1681 आलेली आहे, म्हणजेच ही तिसऱ्या अंकाच्या वर्गा एवढी आलेली आहे. सो 81 कोणाचे वर्ग आहेत? 9चे स्क्वेअर आहेत. 9 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर इज इक्वल टू 41 स्क्वेअर. त्यामुळे 9 स्क्वेअर अँड 40 स्क्वेअर यांच्या वर्गाची बेरीज ही 41 स्क्वेअर एवढी आलेली आहे. तेव्हा या दिलेल्या संख्या या पायथागोरसच्या त्रिकोट आहेत. सो 9, 40 अँड 41 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. क्वेश्चन नंबर 6, 4 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. प्रथम आपण यांचे स्क्वेअर लिहून घेऊया. 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 7 स्क्वेअर इज इक्वल टू 49, 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64. आता या ठिकाणी ज्या लहान संख्या कोणत्या आहेत? 4 आणि 7. तर यांचे जे वर्ग आलेले आहेत 16 प्लस 49 करूया आपण आता. 16 प्लस 49 इन इक्वल टू 65. तर यांच्या वर्गांची बेरीज 65 आलेली आहे. ही 65
मोठा अंक आहे 8, याच्या वर्गा एवढी नाही, कारण 8चा वर्ग 64 आहे. 65 is not equal to 64. So 4 square plus 7 square is not equal to 8 square. म्हणजेच हे जे दोन लहान अंक आहेत, या दोन अंकांच्या वर्गाची बेरीज ही तिसऱ्या अंकाच्या वर्गा एवढी नाही, म्हणून दिलेल्या संख्या या पायथागोरसच्या त्रिकोट नाहीत. सो 4, 7 and 8 is not a Pythagorean triplet. अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट 49 मधील फर्स्ट क्वेश्चन पाहिलेला आहे. या क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं की इफ इन अ ट्रिपलेट ऑफ अ नॅचरल नंबर्स द स्क्वेअर ऑफ द बिगेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर्स 2 नंबर्स देन द 3 नंबर्स फ्रॉम पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजेच की ज्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजा इतका असेल तर या त्रिकोटाला पायथागोरियन त्रिकोट म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट असे म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 49 मधील क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे. यापुढील जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला पुढील व्हिडिओत पाहायला मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.